नमस्कार. कनक खुशी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. दिवंगत सरकारी कर्मचाऱ्यांच्या मुलींनाही मिळणार पेन्शन. बातमी बघत राहा शेवटीपर्यंत कनक खुशी न्यूज चॅनलवर. डॉक्टर अतुल आमसंगे कडून दिवंगत सरकारी कर्मचाऱ्यांच्या अविवाहित, विधवा किंवा घटस्फोटित मुलींना काही अटी पूर्ण केल्यास कुटुंब पेन्शन मिळण्याचा अधिकार आहे, अशी माहिती बुधवारी लोकसभेत देण्यात आली. केंद्रीय नागरिक सेवा पेन्शन नियम 2021 मध्ये विविध तरतुदी समाविष्ट करण्यात आल्या असून त्या पेन्शन आणि पेन्शनधारक कल्याण विभागाने अधिसूचित केल्या आहेत. या तरतुदी दिवंगत सरकारी कर्मचाऱ्यांच्या घटस्फोटित विधवा मुलींच्या कुटुंबाला पेन्शन मिळेल याची खात्री करण्यासाठी 26 ऑक्टोबर 2022 रोजी जारी केलेल्या मेमोरंडम मध्ये घेण्यात आल्यात. केंद्रीय कार्मिक राज्यमंत्री राजेंद्र सिंह यांनी लेखी उत्तर सांगितले. रेल्वे आणि संरक्षण कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी स्वतंत्र नियमांतर्गत समान तरतुदी प्रदान केल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले. या नियमानुसार एखाद्या दिवंगत सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारकाच्या पश्चात कुटुंब पेन्शनसाठी पात्र असलेला पती किंवा पत्नी किंवा मुलगा नसेल किंवा त्याचा मृत्यू झाला किंवा कुटुंब पेन्शनसाठी पात्र अटी पूर्ण करणे बंधन झाले तर ती कुटुंब पेन्शन अविवाहित किंवा विधवा किंवा घटस्फोटित मुलींना दिली जाईल किंवा ती त्यासाठी पात्र ठरेल, असे सांगून सिंह यांनी असा पेन्शनधारासाठी इतर अटीचा उल्लेख केला. अविवाहित किंवा विधवा किंवा घटस्फोटित मुलगी तिच्या पालकावर अवलंबून असल्यास अशा अटीच्या अधीन राहून तिने लग्न होईपर्यंत किंवा पुनर्विवाह होईपर्यंत किंवा ती तिची उपजीविका सुरू करेपर्यंत यापैकी जी बाब लवकरात लवकर होईल तोपर्यंत पेन्शन सुरू राहील, असे सिंह यांनी लोकसभेमध्ये सांगितले. धन्यवाद. आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल. कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा.